पंजाबराव देशमुख 1926 साली विलायतेतून परत आल्यानंतर सगळ्यात पहिला त्यांचा जो या सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचा जो प्रवेश झाला ते आहे की 1926 साली मोर्शीला हिंदू महासभेचे एक अधिवेशन आयोजित करण्यात आलं होतं आणि हिंदू महासभेच्या त्या अधिवेशनामध्ये अस्पृश्य व्यक्तींना प्रवेश नाकारण्यात आलेला होता आणि तो प्रवेश नाकारण्यात आलेला आहे हे जेव्हा भाऊसाहेबांचे एक जवळचे मित्र होते नानासाहेब अमृतकर त्यांनी भाऊसाहेबांना सांगितलं की आपण ह्या अधिवेशनावर बहिष्कार केला पाहिजे. बहिष्कार वगैरे ह्या विचारधारा त्यांना मंजूर नव्हत्या. त्यांनी नानासाहेब अमृतकरांना सांगितलं की आपण बहिष्कार केल्यापेक्षा काहीतरी वेगळं करू आणि मग भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी असं केलं की हिंदू महासभेच्या त्या अधिवेशनामध्ये ज्याचे अध्यक्ष त्या अधिवेशनाकरता लाला लजपत राय पंजाब केसरी त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते आणि ते मोर्शीला आले होते आणि मग भाऊसाहेबांनी एका अस्पृश्याला त्या अधिवेशनाच्या ठिकाणी पाठवलं आणि त्याला बंदी करण्यासाठी जो तिथे वाद निर्माण झाला त्याचा फायदा घेऊन भाऊसाहेब पंजाबराव देशमुख डायरेक्ट व्यासपीठावर गेले आणि त्यांनी लाला लाजपत रायांना सांगितलं की लालाजी, यहाँ पे आपका ये जो अधिवेशन हो रहा है इसकी विचारधारा और पिछले अधिवेशन में जो अपन ने ठराव पारित किया था उसकी विचारधारा इसमें फर्क है आणि त्यांनी तिथे अस्पृश्यांना एंट्री बंद केलेली आहे हे जेव्हा लाला लजपत रायांना सांगितलं त्यांना सुद्धा धक्का बसला. त्यांनी त्यांना सांगितलं की असं होऊ शकत नाही. त्यांनी आयोजकांना सांगितलं की हे अधिवेशन सगळ्यांसाठी खुलं करून द्या आणि भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांना त्यांनी भाषणाकरता आमंत्रित केलं आणि भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी तिथे जो ठराव पारित करून घेतला म्हणजे त्या अधिवेशनामध्ये जे सुरू होतं आणि भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी जे सोल्युशन तिथं दिलं तिथं भाऊसाहेब पंजाबराव देशमुख असं म्हणतात की धर्म, जात, पंथ, रंग, रिलिजन, कास्ट, क्रीड, कलर हे सगळे ह्याला भेद न मानता ह्याला वेगळं न मानता आपण सर्व एक आहोत आणि आमची संस्कृती एक आहे. म्हणजे त्या अधिवेशनाचा नूरच भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी त्या दिवशी घालून दिला. अशा पद्धतीचं भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांच्या सामाजिक जीवनाची सुरुवात या मोर्शीच्या अधिवेशनापासून आहे. समाजाला जर आपल्याला शिकवायचं असेल तर समाजाला सांगून फायदा होत नाही तर आपण ते कृतीतून केलं पाहिजे. म्हणून त्या काळी भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी 1927 साली आंतरजातीय विवाह केला. आंतरजातीय विवाह करण्याच्या मागे भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांची एकच फिलॉसॉफी होती की मिश्र विवाह केल्याशिवाय जाती एकत्र होणार नाहीत आणि जाती एकत्र करायच्या असतील तर मिश्र विवाह करावे लागतात आणि ते सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन करण्याकरता भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी त्या काळामध्ये आंतरजातीय विवाह केला. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचा एक प्रयोग आहे, फार अभिनव प्रयोग होता. तो प्रयोग होता श्रद्धानंद बोर्डिंग, श्रद्धानंद वसतिगृह. श्रद्धानंद वसतिगृह काय होतं तर हरिद्वारचे हे जे स्वामी श्रद्धानंद होते हे आधुनिक विचारसरणीचे व्यक्ती होते आणि त्यांचा त्या काळामध्ये हरिद्वारला गुरुकुल चालवत होते आणि त्यांचा खून झाला होता. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी अमरावती येथे श्रद्धानंद बोर्डिंगची स्थापना केली. ज्या काळामध्ये अस्पृश्यवाद होता त्या काळामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक एका छताखाली शिकवणे आणि त्यांना सोबत जेव घालणे ही सुद्धा कल्पना त्या करणे कठीण होतं. त्या काळामध्ये भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी श्रद्धानंद वसतिगृहाची स्थापना केली. मला इथं नमूद करावं असं वाटतंय की भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांची ही जी सामाजिक क्रांती करायची पद्धत होती त्याच्यावर जो एकंदर पगडा होता तो महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज यांची जी विचारधारा होती की आम्हाला सगळ्यात पहिले जर देश स्वतंत्र करायचा असेल तर आम्हाला सामाजिक स्वातंत्र्य मिळणं आवश्यक आहे. राजकीय स्वातंत्र्य नंतर मिळालं तरी चालेल. ही जी विचारधारा आदरणीय महात्मा ज्योतिबा फुलेंची होती किंवा शाहू महाराजांची होती. शाहू महाराजांनी त्या काळामध्ये कोल्हापूरमध्ये म्हणजे भाऊसाहेबांच्या पहिला काळ जेव्हा आपले हॉस्टेल्स चालू केले ते जातीवादी हॉस्टेल्स. अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा त्या काळामध्ये जातीवादी हॉस्टेल्स.
माळी छात्रालय, रोहिदास छात्रालय, मराठा बोर्डिंग, महामेडन बोर्डिंग ही तुम्हाला कोल्हापूरला गेले तर तुम्हाला आजही दिसतील. त्या काळामध्ये हे अमरावतीला होते, परंतु भाऊसाहेबांनी त्या काळामध्ये श्रद्धानंद वसतिगृहाची स्थापना केली. आणि मला इथं सांगण्यात आनंद होतो, माझा परिचय करून देत असताना माझ्या वडिलांचा उल्लेख यांनी केला. माझे वडील स्वर्गीय दादासाहेब काळमे यांना सुद्धा शिक्षणाची पहिली संधी भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनीच दिली आणि त्यांनी त्यांना श्रद्धानंद बोर्डिंगमध्येच राहून शिकायला लावलं. याच्या पुढची गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की शिक्षणासोबत परिश्रम केले पाहिजे किंवा परिश्रम करता करता शिक्षण घेतलं पाहिजे हे सांगणारे, हे मेसेज देणारे भाऊसाहेब पंजाबराव देशमुखच होते. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांची फिलॉसॉफी अशी होती की जीवन जगता जगता घेतलेले शिक्षण हे खरे शिक्षण आणि जीवनापासून विभक्त झालेले शिक्षण हे मुरदाड शिक्षण. म्हणजे काय तर तिथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांना त्यांची जी फी होती ती अर्न करायला लागायची. आणि मी इथं खूप म्हणजे जबाबदारीने सांगू इच्छितो की माझे वडील त्या श्रद्धानंद बोर्डिंगमध्ये शिकले, ते त्या तिथल्या मेसमध्ये काम करून ते स्वतःची फी भरायची. म्हणजे अर्न अँड लर्नचा पहिला प्रयोग. म्हणजे आज आपण जेव्हा नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी पाहतो तर अर्न अँड लर्नचा प्रॅक्टिकल प्रयोग 1927 साली भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी अमरावतीत घडवला, यशस्वी करून दाखवला. कारण आज आपण जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी चर्चा करतो किंवा आता माझी मगाशी सरांशी चर्चा झाली की मी IQAC कोऑर्डिनेटर आहे, तर आम्ही आज कुठलीही गोष्ट करत असताना, कुठलेही ऑब्जेक्ट पाहत असताना आम्ही पाहतो की आउटपुट हॅज टू बी मेजरेबल. आम्हाला आउटपुट पाहिजे मेजरेबल. आउटपुट असल्याशिवाय आम्हाला ती प्रक्रिया व्यवस्थित झाली असं मानणाऱ्यापैकी मी नाही. तर मेजरेबल आउटकमचं सगळ्यात जिवंत उदाहरण तुमच्या समोर उभं आहे की माझे वडील त्या श्रद्धानंद बोर्डिंगमध्ये शिकले. त्या श्रद्धानंद बोर्डिंगमध्ये शिकल्यानंतर नागपूर विद्यापीठाचे तरुण कुलगुरू म्हणून त्यांनी त्या काळामध्ये 1978 मध्ये कुलगुरू झाले आणि नंतर ज्या शिक्षण संस्थेत शिकले, ज्या शिक्षण संस्थेत ते घडले, संस्थेचे ते अध्यक्ष सुद्धा झाले. तर ही भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांची विचार दृष्टी होती की त्यांनी व्यक्ती अशा घडवल्या. अशा पद्धतीची सामाजिक क्रांती भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी त्या काळामध्ये केली. अंबा देवीच्या मंदिरामध्ये सुद्धा बंदी होती. ती बंदी उठवण्याकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी त्या काळामध्ये एक चळवळ राबवली आणि अंबादेवीचं मंदिर सुद्धा सर्वांकरता ओपन करून दिलं. अशा पद्धतीचे भाऊसाहेब पंजाबराव देशमुख त्यांच्या वडिलांच्या श्राद्धाकरता जेव्हा त्यांची आई मागे लागली, त्यांना त्यांचा कर्मकांडावर विश्वास नव्हता. त्यांनी आईला सांगितलं की ठीक आहे माते, तू म्हणते तर आपण वडिलांचं वर्ष श्राद्ध करू, परंतु वर्ष श्राद्ध करत असताना पद्धती माझी असेल. आणि मग त्यांनी आपल्या हॉस्टेलचे 10-11 विद्यार्थी, अस्पृश्य विद्यार्थी घरी नेले आणि आईला सांगितलं की ह्यांना आपल्याला पितर करायचं आहे आणि त्यांचा सन्मान करून भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी आपलं वर्ष श्राद्ध आपल्या वडिलांचं साजरं केलं. अशा पद्धतीचा मेसेज, सामाजिक मेसेज भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी देण्याचा आपल्या कृतीतून प्रयत्न केलेला आहे. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख सामाजिक स्वातंत्र्याबद्दल बोलताना पंडित जवाहरलाल नेहरूंना त्यांनी जे सांगितलं ते इथं कोट मी करू इच्छितो की डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख पंडित जवाहरलाल नेहरूंना असं म्हणालेले आहे की राजकीय सामाजिक स्वातंत्र्याच्या मंदिरात प्रवेश करताना, सामाजिक स्वातंत्र्याच्या मंदिरात प्रवेश करताना राजकीय स्वातंत्र्याच्या पायरीवरून जावे लागेल याची मला कल्पना आहे, परंतु ह्या दोन्ही गोष्टी एका सोबत झालेल्या. इतका मोठा प्रगल्भ विचार त्या काळामध्ये डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचा होता आणि त्यांनी आपल्या कृतीतून याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. मग ह्या सामाजिक स्वातंत्र्याच्या सोबत भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं कार्य सोबत सुरू झालं ते शिक्षणाचं कार्य. ज्या काळी ते सामाजिक स्वातंत्र्यासाठी चळवळ उभारत होते त्याच काळामध्ये शिक्षणाची चळवळ फार मोठ्या पद्धतीने भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी स्वीकारली. आणि म्हणजे त्यांच्या शिक्षणाबद्दल जर बोलायचं झालं तर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख हे MA ऑनर्स संस्कृत, त्याच्यानंतर बॅरिस्टर ॲट लॉ आणि PhD. आणि मी सध्या शोधून राहिलो, मला त्याचं अजूनपर्यंत उत्तर सापडलं नाही, केम्ब्रिज विद्यापीठ आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठ
या दोन्ही विद्यापीठाची डिग्री असणारं मला तरी असं वाटत नाही की कोणी व्यक्ती असेल. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांकडे केम्ब्रिज विद्यापीठाची पण डिग्री आहे. केम्ब्रिज विद्यापीठामध्ये भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी बॅरिस्ट्री केली होती आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठामध्ये भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी आपलं PhD केलेली आहे. इथे सगळे शिक्षण क्षेत्राशी संबंधित लोक बसलेले आहेत. आज PhD करायची असली तर आपण काय करतो, किंवा तरुण प्राध्यापक आहे. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी जेव्हा त्यांची PhD केली, PhDचा त्यांचा टॉपिक सुद्धा फार मजेशीर आहे. त्यांना स्वामी विवेकानंदांनी सांगितलं होतं की आपल्याला जर भारत देशाची सेवा करायची असेल तर इथल्या बहुसंख्य लोकांचा असलेला धर्म म्हणजे हिंदू धर्म, या हिंदू धर्माचं सूक्ष्म अध्ययन करणं आवश्यक आहे. म्हणून भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी त्यांचा जो PhDचा टॉपिक होता तो टॉपिक होता वैदिक वाङ्मयातून धर्माचा उगम, विकास आणि त्याचा परस्पराशी संबंध. त्याच्यातला पार्ट A आणि पार्ट B म्हणजे वैदिक वाङ्मयातून धर्माचा उगम आणि वैदिक वाङ्मयातून धर्माचा विकास, या दोन गोष्टीचं अध्ययन त्यांचं पूर्ण झालं. मात्र त्याचा परस्पराशी संबंध हा तिसरा टॉपिक ते पैशाअभावी पूर्ण करू शकत नाही. तर त्यांनी विद्यापीठाला एक खूप परफेक्ट रिप्रेझेंटेशन पाठवलं आणि विद्यापीठाला त्यांनी हे कन्व्हिन्स केलं की माझी ही जी स्टडी आहे ह्या 3 पॅरामीटर्सवर जरी असली तरी हे 2 पॅरामीटर्स तुम्ही कन्सिडर करून मला PhD देऊ शकता. आणि भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांना 1926 साली ऑक्सफोर्ड विद्यापीठानं वैदिक वाङ्मयातून धर्माचा उगम आणि विकास ह्या विषयावर PhD बहाल केली. वयाच्या 28व्या वर्षी PhD प्राप्त करणारे ते एक अतिशय हुशार आणि चाणाक्ष विद्यार्थी होते. असा त्यांचा हा एकंदर शैक्षणिक जीवन आहे. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या स्थापनेपूर्वी शिक्षण क्षेत्रामध्ये जे कार्य केलं, लोकांना असं वाटते की शिक्षण क्षेत्रातलं भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं जे कार्य आहे ते शिवाजी शिक्षण संस्थाच आहे. शिवाजी शिक्षण संस्था ही संस्था असल्यामुळे त्याचं रिप्रेझेंटेशन आपल्याला सिंबॉलिक असल्यामुळे दिसते. परंतु भाऊसाहेब पंजाबराव देशमुख 1926 साली विलायतीतून परत आल्यानंतर 1927 साली त्या काळी जिल्हा कौन्सिल होत्या. जिल्हा परिषद जशी आज असते त्या काळामध्ये जिल्हा कौन्सिल होत्या. त्या जिल्हा कौन्सिलचे भाऊसाहेब पंजाबराव देशमुख ऑक्टोबर 27 मध्ये अध्यक्ष झाले. आणि अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी काय केलं असेल तर विलायतीतून परत येत असतानाच कुठल्याही त्यांचा जो एकंदर अजेंडा होता भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचा, त्याच्यामध्ये शेतकरी, शेतकऱ्यांची मुलं आणि वंचित यांना आपण समोर कसं नेऊ ही त्यांची प्रामाणिक भावना होती. फार्मर्स 14 पॉइंट्स अशा नावाच्या त्यांनी 14 पॉइंट्स लिहून आणले होते विलायतीतून येताना, आणि ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण देणे, शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरीमध्ये आरक्षण देणे, अशा पद्धतीचा त्यांचा तो अजेंडा होता. जिल्हा कौन्सिलचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी त्या काळामध्ये जो कृषी सेस होता 18 पैसे, तो 18 पैशाचा कृषी सेस भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी 26 पैसे आणि काम करायची पद्धत होती की आपल्याला जर आपण एकदम समाजावर हा सेस वाढवला तर याला विरोध होईल. म्हणून भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी त्यांच्या मित्रमंडळाच्या अमरावती जिल्ह्यामध्ये प्रचंड जनजागृती अभियान राबवलं आणि लोकांना त्यांनी कन्व्हिन्स केलं की मी तुमचा सेस वाढवतो आहे, परंतु ह्या सेस वाढवण्यामध्ये तुमच्या मुलांचा आणि तुमचा फायदा आहे हे त्यांनी समाजाला कन्व्हिन्स केलं. आणि त्या काळामध्ये त्यांच्याजवळ जो फंड निर्माण झाला त्या फंडातून अमरावती जिल्ह्यामध्ये त्या काळी 100 प्राथमिक शिक्षणाचे सक्तीचे केंद्र, आज आपण राईट टू एज्युकेशन वी आर डिस्कसिंग इन 2020, he had made it mandatory, he has made it compulsory. प्राथमिक शिक्षणाचा सक्तीचा कायदा 1927 साली अमरावती जिल्ह्यामध्ये करून अमरावती जिल्हा भारत देशामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये त्या काळामध्ये नंबर 2 वर होता. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की त्या व्यक्तीची विचारधारा किती प्रगल्भ होती. 1927 मध्ये अमरावती, विदर्भातल्या अमरावती जिल्ह्याचा नंबर देशामध्ये लिटरसी रेट मध्ये नंबर 2 करण्याची किमया डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख त्या काळी शिक्षण क्षेत्रामध्ये राईट टू एज्युकेशन त्यांचं झाल्यानंतर भाऊसाहेब काही काळानंतर मध्य प्रदेशात
मंत्री म्हणून गेले. मध्य प्रदेशामध्ये मंत्री म्हणून गेल्यानंतर मध्य प्रदेश शिक्षण कायदा हा त्यांनी मंजूर करून घेतला. विचारपीठावर बसलेल्या सर्व सन्माननीय व्यक्तींना सांगू इच्छितो की त्यांना प्रत्येक गोष्टीची दृष्टी असल्यामुळे त्यांनी मध्य प्रदेशच्या त्या मंडळींना कन्व्हिन्स केलं, सभागृहाला कन्व्हिन्स केलं की शहरात शिकणारा विद्यार्थी आणि ग्रामीण भागात शिकणारा विद्यार्थी यांचं मेरिट तुम्ही एका मध्ये मोजू शकत नाही. कारण ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याकरता अडचणी भरपूर आहेत. त्याचं सोल्युशन फॉर एव्हरी प्रॉब्लेम ही वॉज हॅव्हिंग द सोल्युशन वॉज की लोकसंख्येच्या विविक्षित प्रमाणात, म्हणजे आज आपण सगळे लोक शिक्षण क्षेत्रामध्ये प्रोराटा बेसिस हा शब्द लोकसंख्येच्या विविक्षित प्रमाणात ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांकरता जागा राखीव ठेवणे, त्यांच्याकरता नोकरीमध्ये आरक्षण राखून ठेवणे हा कायदा त्या काळामध्ये भाऊसाहेब पंजाबराव देशमुख मध्य प्रदेशात मंजूर करून घेतला. महिला शिक्षिकांच्या नोकऱ्या, महिलांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य दिलं पाहिजे हे करणारे डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख. शिक्षकांना शैक्षणिक कार्याच्या व्यतिरिक्त जर कुठं गेले तर त्यांना TADA भेटला पाहिजे याचा कायदा करणारे डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखच होते हे इथं मी जबाबदारी चालू करून मी ठेवलं होतं माझ्या चार्जर. इन्व्हॉल्व झाले तर मग शिवाजी शिक्षण संस्थेचा प्रगतीचा जो आलेख आहे तो आपल्या खूप नम्रपणे आपल्याला इथं सांगू इच्छितो की शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये कार्यरत असताना 30 डिसेंबर 1950 ला भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी शिवाजी लोक विद्यापीठाची स्थापना. आज ह्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांवर आपण जेव्हा तिथे ही लेक्चर सिरीज आयोजित करतो आहे आणि मला जेव्हा आमच्या सांगितलं की यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात आपण गेलं पाहिजे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ स्थापनेच्या वेळेस महाराष्ट्र शासनाचं जे काय उद्दिष्ट असेल आणि डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं शिवाजी लोक विद्यापीठाच्या स्थापनेच्या वेळेस जे काय उद्दिष्ट असेल त्याच्यामध्ये कुठलंही अंतर नसेल असं जबाबदारीपूर्वक मी सांगितलं. लोक विद्यापीठाच्या संदर्भात भाऊसाहेब पंजाबरावांनी जो आपला प्रबंध त्या काळी भारत सरकारला दाखल केलेला होता त्याच्यामध्ये भाऊसाहेब पंजाबराव देशमुख आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ याची सिमिलॅरिटी मला दिसेल. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख आपल्या प्रबंधात असं म्हणतात की अत्यंत उच्च श्रेणीच्या विद्वानांची मालिका आपल्या देशात नेहमीच तयार होत आली आहे, पण त्यामुळे कोट्यवधी देशवासियांची शैक्षणिक किंवा बौद्धिक पातळी मात्र उंचावली नाही. इतर विद्यापीठांना महामानव निर्माण करण्याकरता सर्व शक्ती व पैसा वेचू द्या. माझे विद्यापीठ मात्र अज्ञान, दारिद्र्य, विचंबना व घृणास्पद अवस्था यांच्या काळाकुट्ट अंधारात चाचपडत असलेल्या कोट्यवधी स्त्री पुरुषांमधून समाजसेवक व देशभक्त निर्माण करण्याकरता झटत राहील. हे शिवाजी लोक विद्यापीठाच्या प्रबंधामध्ये पंजाबराव देशमुखांनी लिहिलेलं होतं. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांच्या शिवाजी लोक विद्यापीठाचं उद्दिष्ट क्रमांक 1 जर मी आता आपल्या समोर सांगितलं तर तुमच्या हे लक्षात येईल की त्यांची दृष्टी किंवा त्यांचं व्हिजन काय होतं. हे जाऊन कनेक्ट आता बंधायला थोडा वेळ लागतो इकडे यायला. तो पण जाऊ दे हे सांगितले. रिसर्च ह्याच
क्रायटेरिया 3 मध्ये सगळे महाविद्यालय अडचणीत आहे. 2024 मध्ये रिसर्चची ही अवस्था आहे. तर डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांना 1950 साली संशोधन किती महत्वाचं आहे ते समजेल. आणि त्या याच्यातून आपल्याला लक्षात येते की भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांची बुद्धी किती प्रगल्भ होती, त्यांची दृष्टी किती प्रगल्भ. डिस्कनेक्ट करतो. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख कॉन्फरन्स झालं मध्ये एवढी ओस पडत आहे. ग्रामीण क्षेत्रात रोजगार नाही आहेत, लोक शहरांकडे धावत आहेत. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी 1950 साली शिवाजी लोक विद्यापीठ स्थापन केल्यानंतर 1951 साली जनता कॉलेजची स्थापना केली. जनता कॉलेजचं उद्दिष्ट काय? जनता कॉलेजचं उद्दिष्ट भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं हे होतं की ग्रामीण भागातल्या लोकांना यंत्र शास्त्रामध्ये विशारद करणे, त्यांना स्किल देणे. आज आपण स्किल डेव्हलपमेंटची गोष्ट करतो. आज तुम्हाला माहिती आहे की रिसर्च, इन्क्युबेशन, इनोव्हेशन, स्किल डेव्हलपमेंट, एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट, these are the key words of modern education system. National education policy is talking of National Research Foundation. Dr. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख was having the solution for this in 1950. त्यावेळेस R.K. सिधवा नावाचे संविधान सभेचे जे त्यांचे सहकारी होते, ते जेव्हा जनता कॉलेजला भेट द्यायला आले आणि त्यांनी भेट दिल्यानंतर जी व्हिजिट रजिस्टरमध्ये त्यांनी जी नोंद केलेलं आहे त्याच्यामध्ये R.K. सिधवा असं म्हणतात की आफ्टर व्हिजिटिंग दिस इन्स्टिट्यूट आय एम व्हेरी मच impressed by this scheme that they are implementing. What scheme was that? The villagers are brought to this college. फार महत्वाचं वाक्य आहे. The villagers are brought to this college for a shorter period. They are given training for the shorter period by the students and sent back to their villages with a skill to develop very same industry in their own village. And he wanted to make the villages self-sufficient. ग्रामीण भागातल्या खेड्यांना, ग्रामीण भागातल्या लोकांना स्वयंपूर्ण करण्याचं स्वप्न 1951 साली ज्या महामानवानं पाहिलं त्या महामानवाचं नाव डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख होतं. इथं मी जबाबदारीने आपल्या समोर सांगू इच्छितो. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी त्यांचं हे जे एकंदर कार्य केलं शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये, तर त्या काळचे एक थोर विचारवंत होते रासू बर्गे साहेब. ते जे म्हणतात ते फार महत्वाचं आहे. आम्ही मगाशी सरांशी बोललो, भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना नुसतं विदर्भातच नाही तर विदर्भाच्या बाहेरच्या संस्थांमध्ये सुद्धा भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं फार मोठं योगदान राहिलेलं आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील एक थोर विचारवंत श्री रासू बर्गे एका ठिकाणी म्हणतात की शिक्षण क्षेत्रामध्ये भाऊसाहेब पहिल्या दर्जाचे कर्तबगार पुढारी आहेत. त्यांचे कार्य विदर्भातच नसून, कारण आम्ही विदर्भाचे लोक जे आहेत वी लॅग इन ब्रँडिंग, आम्हाला ब्रँडिंग मध्ये आम्ही कमी बोलतो. तर त्याला छेद देणारं हे इथे एक कॉमेंट आहे. शिक्षण क्षेत्रात भाऊसाहेब पहिल्या दर्जाचे कर्तबगार पुढारी आहेत. त्यांचे कार्य विदर्भातच नसून इतर ठिकाणच्या संस्थांमधूनही झालेले आहे. ज्या संस्थांमध्ये त्यांचं कार्य झालेलं आहे त्या इथं मी वाचून दाखवतो. अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद, डेक्कन मराठा एज्युकेशन सोसायटी, श्री शिवाजी मराठा एज्युकेशन सोसायटी पुणे, श्री संभाजी मराठा हायस्कूल ग्वाल्हेर आणि रयत शिक्षण संस्था सातारा, मराठा इतिहास संशोधन मंडळ ग्वाल्हेर आदी संस्थांनाही त्यांनी कार्यक्षम व कार्यप्रवण केले. म्हणजे ह्या संस्थांच्या डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचा फार मोठा हातभार आणि योगदान आहे असं मानणाऱ्यांपैकी मी आहे. नाशिकमध्ये हा आज जो इथे व्याख्यानाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला त्याचे 2 संदर्भ आहेत. एक तर हा भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांना अनुरूप असलेल्या संस्थेमध्ये म्हणजे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या प्रांगणात हा कार्यक्रम होतो आहे. ह्याही पेक्षा महत्वाची गोष्ट अशी आहे की ह्या नाशिक शहरामध्ये सुद्धा भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी त्या काळी क्रांती घडवलेली आहे. ते बऱ्याचशा लोकांना माहितच नाही. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं आणि नाशिकचं कनेक्शन काय होतं, भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं स्वातंत्र्य लढ्यातलं योगदान काय होतं. म्हणजे मी आता जे वाचलं
ते सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात, शिक्षण क्षेत्र याच विषयावर बोलले. परंतु या क्षेत्राच्या बाहेरही भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांचं काय योगदान होतं किंवा भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं नाशिक शहराशी काय नातं होतं, तो विषय असा आहे की आपल्या नाशिकला काकासाहेब वाघ, आदरणीय काकासाहेब वाघ जे होऊन गेले, त्यांचे आणि भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचे अत्यंत मित्रत्वाचे संबंध, आणि त्या दोघांनी त्या काळामध्ये परत अजेंडा तोच, शेतकरी आणि शेतकऱ्यांची मुलं. तर शेतकऱ्यांकरता त्या काळामध्ये 1937-38 मध्ये भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी सह्याद्री विमा कंपनी नावाची कंपनी, आणि ह्या सह्याद्री विमा कंपनीचा एक कार्यक्रम नाशिकला होता. आणि त्यापूर्वी ह्या मराठा लीगची एक कॉन्फरन्स नाशिक इथं आयोजित केली होती छत्रपती राजाराम महाराजांनी, आणि त्या कॉन्फरन्सचा उद्देश हा डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांना माहिती होता, म्हणून भाऊसाहेबांनी त्याचं अध्यक्षपद नाकारलं. परंतु त्यांचे जे मित्र होते काकासाहेब वाघ, कारण भाऊसाहेब जसे घडले, तर भाऊसाहेबांच्या घडण्यामध्ये जसं शिवाजी महाराजांच्या एकंदर जडणघडणीमध्ये मावळ्यांचं योगदान फार मोठं आहे, तसे भाऊसाहेबांची जी मित्रमंडळी होती ते भाऊसाहेबांचे मावळेच होते. कारण जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेकरता रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन शपथ घेतली होती, तसं भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी सामाजिक कार्य सुरू करत असताना त्यांच्या पापडच्या चिता भस्मधारी शिवमंदिरामध्ये सामाजिक उत्थानाची तशाच पद्धतीची शपथ भाऊसाहेब पंजाबरावांनी त्या काळी घेतली. आणि ती शपथ घेत असताना त्यांचे हे मावळे म्हणजे त्यांच्या अत्यंत जवळचे निवडक त्यांची मित्रमंडळी, ज्याच्यात आबासाहेब खेडकर, नानासाहेब अमृतकर, बाबासाहेब कुंड, वाटाणे साहेब, ही सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, आमच्या बुलढाण्याचे पंढरीनाथ पाटील, ही सगळी मंडळी त्या काळामध्ये भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांच्या सोबत त्यांनी शपथ घेतली होती की भाऊसाहेब, आपण हे जे सामाजिक उत्थानाचं कार्य करत आहे याच्यामध्ये आम्ही सगळे आपल्या सोबत राहू. तसेच त्यांचे एक मित्र हे काकासाहेब वाघ नाशिकचे होते, आणि मग काकासाहेब वाघांनी त्यांना निमंत्रण दिलं त्याला भाऊसाहेब आले नाही, मात्र मीटिंग ठेवली, म्हणून भाऊसाहेब पंजाबराव देशमुख त्या मीटिंग करता नाशिकला आले. आणि डेफिनेटली त्याच वेळेस ती कॉन्फरन्स चालू असल्यामुळे काकासाहेब वाघ त्या अधिवेशनाच्या ठिकाणी गेले होते. आता काय करायचं म्हणून भाऊसाहेब पंजाबराव देशमुख अधिवेशनाच्या ठिकाणी पोहोचले, आणि तिथं गेल्यानंतर हे लक्षात आलं की सकाळपासून ती कॉन्फरन्स सुरू होती, आणि ती कॉन्फरन्सचा जो मूळ उद्देश होता त्याचं उत्तर कोणाजवळ नसल्यामुळे तिथं वातावरण फार रटाळ झालेलं होतं. तर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांना पाहिल्याबरोबर काकासाहेब वाघांनी घोषणा केली की विदर्भातील एक ज्येष्ठ व्यक्ती आज इथे यांचं आगमन झालेलं आहे, आणि आगमन झालेल्या डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांना मी विनंती करतो की त्यांनी इथे येऊन भाषण करावं. आता बेसिकली ह्या कॉन्फरन्सचा उद्देश असा होता की तिथे सगळे मराठा लोक बसले होते छत्रपती राजाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली, आणि त्या कॉन्फरन्सचा उद्देश हा होता की ह्या मराठ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानी प्रेरणा देऊन किंवा त्यांना इमोशनल करून दुसऱ्या महायुद्धामध्ये इंग्रजांच्या सोबत आपण लढायला गेला पाहिजे, अशा पद्धतीचा ठराव त्या लोकांना त्या कॉन्फरन्समध्ये पारित करून घ्यायचा. आणि भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी तिथं गेल्यानंतर सांगितलं की तुमच्या कॉन्फरन्सचा जो हा उद्देश आहे, मूळ उद्देश, तोच मला मान्य नाही. कारण जे कार्य महात्मा गांधी किंवा पंडित जवाहरलाल नेहरू स्वातंत्र्य लढ्याचं किंवा स्वातंत्र्याचा आज देशामध्ये करत आहेत त्याला आपण सपोर्ट केला पाहिजे. आणि आज इंग्रज अडचणीत सापडला आहे, शत्रूची अडचण हीच खरी संधी, हे वाक्य भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं. आणि भाऊसाहेबांनी त्यांना सांगितलं की नको, आता तुम्हाला इथे आपल्याला ठराव पारित करायचा की आमच्यापैकी कोणीही इंग्रजांच्या सोबत लढायला जाणार नाही, आम्ही सगळेच्या सगळे हे महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये स्वतःला जोडतो. इतकं मोठं कॉन्ट्रीब्युशन भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं आहे. आणि ती जी कॉन्फरन्स ज्या महानगरीत, ज्या पुण्य ठिकाणी झाली, त्या पुण्य नगरीचं नाव नाशिक आहे, आणि त्या नाशिक शहरामध्ये आज भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांच्या विचारांवर आधारित ही आपण कॉन्फरन्स घेत आहोत. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं शैक्षणिक कार्य, भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं स्वातंत्र्य लढ्यातलं योगदान, ज्याच्या सोबत भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं
कृषी क्षेत्रामध्ये फार मोठे योगदान आहे. कृषी क्षेत्रामध्ये भाऊसाहेबांचं योगदान म्हणजे आपण जर म्हटलं की भाऊसाहेबांचं कृषी क्षेत्रात योगदान आहे तर लोक म्हणतात हो हो भाऊसाहेबांनी अधिवेशन जागतिक कीर्तीचं अधिवेशन दिल्लीमध्ये आयोजित केलं. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी जे एफर्ट्स घेतले कृषी क्षेत्रामध्ये त्याचा परिपाक हे ते जागतिक कृषी प्रदर्शन होतं. परंतु त्यापूर्वी त्यांचं एकंदर जी शेतकऱ्यांची जी मुवमेंट आहे म्हणजे तुमच्या एकंदर असं लक्षात येईल की भाऊसाहेब पंजाबराव देशमुख सामाजिक कार्य त्याच पिरियडमध्ये करत होते. त्याच पिरियडमध्ये शिक्षण संस्था शैक्षणाचं कार्य सुरू होतं. ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या सायमल्टेनियसली जाते. कारण वेळेचं नियोजन आणि वेळेचं भान असणारी व्यक्ती म्हणजे भाऊसाहेब पंजाबराव देशमुख. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख असं म्हणतात की आर्ट इज लॉंग, टाइम इज शॉर्ट. आर्ट इज लॉंग, टाइम इज शॉर्ट, रिमेंबर दिस अँड ड्राईव्ह युअर कार. त्याचा मराठीत असं आहे की कलाची अपार अल्पची काळ, ध्यानी धर आणि गाडी हकार. वराडी भाषेत म्हणायचे ते. परंतु असं भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं एकंदर व्यक्तिमत्व होतं. 1933 साली भाऊसाहेब पंजाबराव देशमुख मध्य प्रदेशामध्ये मंत्री असताना ज्या वेळेस त्यांनी शिक्षणाचा कायदा पास करून घेतला त्याच वेळेस भाऊसाहेब पंजाबरावांनी लवाद शेतकऱ्यांकरता लवाद कर्ज लवाद कायदा. आता तुम्हाला हे पडेल की काय होतं कर्ज लवाद काय होता. तर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांच्या असं लक्षात आलं की आपल्या विदर्भातील स्पेशली किंवा त्या भागातल्या महाराष्ट्रातील बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेत्या ह्या सावकाराकडे गहाण पडलेल्या. चक्रवाढ व्याज लावून ह्या शेत जमिनी सावकारांकडे गहाण आहे आणि ह्या जर जमिनी सोडवायच्या असतील तर शेतकऱ्याला रिलीफ दिला पाहिजे. आणि रिलीफ देण्याकरता भाऊसाहेब पंजाबरावांनी 1933 मध्ये लवाद कायदा आणला. लवाद कायद्याची पद्धत अशी होती की तिथे शेतकऱ्याला किंवा त्याच्या प्रतिनिधीला सावकाराला किंवा त्याच्या प्रतिनिधीला उपस्थित राहण्याचा हक्क होता. परंतु वकिलांना उभं राहण्याचा हक्क नव्हता. थ्रू नॉमिनी ही कॅन रिप्रेझेंट, परंतु वकिलांना तिथं उभं राहायची त्यांनी ती संधी काढून घेतली होती. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी संशोधन असं करून घेतलं होतं की लवादानी जर एकदा निर्णय दिला तर त्याला कुठलंही कोर्टात चॅलेंज करता येणार नाही. आणि त्याचा फायदा घेऊन त्या कायद्याचा फायदा घेऊन कायदा करायचा असतो तो लोकोपयोगी लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे या पद्धतीने भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं कार्य होतं. आणि मग भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी काय केलं की ते जे मुद्दल होतं त्या मुद्दलाला दीर्घ मुदतीचे टप्पे त्यांनी टाकून दिले आणि व्याज माफ करून दिले. म्हणजे आज आपल्या देशामध्ये मी जे बोललो की त्यांच्याकडे प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन होतं. आज आपल्याला शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या दिसतात त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा आहे की आम्ही शेतकऱ्याला कर्ज देतो परंतु त्याच्याकडून त्याचं रिपेमेंट आम्ही इमिजिएट मागतो. त्याचं कर्जाची परतफेड ही दीर्घ मुदतीची नसल्यामुळे पहिला हप्ता थकला दुसरा हप्ता थकला की तो शेतकरी मग निगेटिव्ह मोडमध्ये जातो. ह्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं सुद्धा सोल्युशन असणाऱ्या व्यक्तीचं नाव भाऊसाहेब पंजाबराव देशमुख होतं. आणि भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी त्या काळामध्ये लवादाची स्थापना केली. लवाद करून भाऊसाहेब पंजाबराव देशमुख जेव्हा मध्य प्रदेशातून मग अमरावती जिल्ह्यात परत आले तेव्हा भाऊसाहेब पंजाबरावच्या हे लक्षात आलं की मी रिजनल लेवलला हा प्रश्न सोडवला परंतु स्थानिक पातळीवर अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी ह्या तिथे जी जिल्हा बँक होती त्या जिल्हा बँकमध्ये गहाण. आणि भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचा संबंध सहकार क्षेत्राशी नव्हता परंतु समाजाची सेवा करण्यासाठी त्यांनी एका ग्रामीण भागातल्या सोसायटीतून मेंबरशिप घेतली आणि ते तिथं इलेक्शनच्या ठिकाणी दाखल झाले. आणि त्या काळामध्ये त्यांनी ती बँक स्वतः ताब्यात घेतली. ताब्यात घेतल्यानंतर ते त्या बँकेचे अध्यक्ष झाले. आणि तेव्हा पद्धत अशी होती लोन देण्याची की म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला डायरेक्ट लोन देता येत नव्हतं तर पतपेढ्या राहायच्या. म्हणजे एकासाठी सर्वांसाठी एक म्हणजे एक शेतकरी जर डिफॉल्टर झाला तर अख्खं गाव डिफॉल्टर व्हायचं आणि त्या अख्ख्या गावाच्या जमिनी त्या
जिल्हा बँकेमध्ये मॉर्गेज केलेल्या होत्या आणि मग त्या नॉमिनल पैशामध्ये विकल्या जायच्या. त्याला त्यांनी बंदी आणली आणि जिल्हा बँकेच्या माध्यमातून हजारो एकर शेती भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी त्या काळामध्ये सोडून घेतली. हे खऱ्या अर्थानं भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांनी विदर्भातील शेतकऱ्यांकरता केलेलं सगळ्यात महत्वाचं कार्य आहे असं मानणाऱ्यांपैकी मी. हे कार्य झाल्यानंतर मग जेव्हा त्यांच्या एकंदर लक्षात आलं तर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी त्या काळामध्ये भारत कृषक समाजाची स्थापना केली. म्हणजे इकडे शिवाजी लोक विद्यापीठाची ते स्थापना करत असताना तिकडे भारत कृषक समाजाची स्थापना करतात आणि भारत कृषक समाजाचं उद्दिष्ट क्रमांक 1 जर तुम्हाला मी ते ऐकलं तर तुम्हाला धक्का बसेल. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख त्याच्यामध्ये असं म्हणतात की शेती हे उपजीविकेचे साधन नसून शेतीला उद्योगधंदा समजावे. म्हणजे शेतीला जर उद्योगधंदा तुम्ही समजले असते तर जसं तुम्ही आता दीर्घ मुदतीचं कर्ज मी म्हणतो, उद्योगधंद्याला मॉनिटरियम पिरियड असतो कर्ज परत करायला. मॉनिटरियम शेतकऱ्याला दिला गेला असता किंवा शेतकऱ्याच्या मालाला भाव दिला गेला असता तर ह्या अडचणी निर्माण झाल्या नसत्या. आणि मग कृषी क्षेत्रामध्ये कार्य करत असताना भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी मंत्री झाल्यानंतर जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की भारत देश अन्नधान्याच्या दृष्टीने हा स्वतंत्र नाही आहे, इथं अन्नधान्याचा तुटवडा आहे, तर जपानी भात शेतीचा प्रयोग भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी त्या काळामध्ये राबविला आणि तो सक्सेसफुल करून दाखवला. 1953 आणि 1954 या एका वर्षाच्या पिरियडमध्ये 20,000 सभा भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी भारत देशात घेतल्या आणि त्या सभा घेऊन समाजाला त्यांनी जागरूक केलं आणि समाजाला त्यांनी सांगितलं की आपण जपानी भात शेतीचा प्रयोग केला पाहिजे आणि त्याच्यामुळे भारत देशाची जी प्रोडक्शन कॅपॅसिटी होती भाताची, धानाची ती वाढली आणि भारत देश अन्नधान्य पूर्णरित्या स्वयंपूर्ण झाला. आणि मग जागतिक कृषी प्रदर्शन ज्या काळामध्ये भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी आयोजित केलं 1959 ते 1960 त्या 92 दिवसामध्ये जवळपास देशभरातील 35 लाख शेतकऱ्यांनी त्या जागतिक कृषी प्रदर्शनाचा उपस्थिती लावली आणि त्या जागतिक प्रदर्शनाची उपस्थिती लावल्यानंतर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी जी एंट्री तिकीट लावली होती त्याचा फंड जमा झाला 5,82,000. 35 लाख शेतकऱ्यांनी तयार केला आणि हा जो 5,82,000चा फंड त्या काळामध्ये जमा झाला त्या फंडाला त्यांनी इयरमार्क केलं आणि त्या फंडाचं नाव ठेवलं जागतिक उपासमारी फंड. जे सांगितलं मगाशी की करोनाचे प्रॉब्लेमचे सोल्युशन होते की जेव्हा लेबर परत चालले होते आम्ही घरात बसून विचार करत होतो की यांच्या जेवायची व्यवस्था कोण करेल काय करेल, तेव्हा भाऊसाहेब पंजाबराव देशमुख 1960 साली त्यांनी जागतिक उपासमारी फंड निर्माण करून त्यांनी सांगितलं की जगात जिथे जिथे उपासमारीची परिस्थिती निर्माण होईल तेव्हा ह्या फंडातून तुम्ही वापर करून ती उपासमारी दूर करा. म्हणजे जगाच्या उपासमारीचं चिंतन करणारी व्यक्ती डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख होते. त्यांचं कृषी क्षेत्रातलं हे जे कार्य आहे हे आणि त्या जागतिक कृषी प्रदर्शनामध्ये युनेस्कोच्या बाहेर रशिया आणि अमेरिका या दोन्ही देशाचे राष्ट्राध्यक्ष एकत्र आले असतील त्या काळामध्ये तो एकमात्र प्रयोग होता. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख त्या काळामध्ये स्कॉलरशिप बोर्डाचे सुद्धा अध्यक्ष होते. आज आपण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBT आपण जे पाहतो तर बॅकवर्ड क्लास स्कॉलरशिप योजना चे अध्यक्ष भाऊसाहेब पंजाबराव देशमुख होते आणि त्याही काळामध्ये आपल्या देशामध्ये लाल फितशाही होती, रेड टॅपिझम होता, त्याच्यामुळे ते फंड जो होता तो ते रिलीजच करत नव्हते. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी पंडित जवाहरलाल नेहरूंकडे मौलाना आझादांची तक्रार केली. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी स्पेशल पंडित जवाहरलाल नेहरूंनी मीटिंग बोलवली. ज्या मीटिंगला मौलाना आझाद आणि भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांना बोलवण्यात आलं आणि असं ठरवण्यात आलं की 50% निधी हा डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांच्या डिस्पोजलला राहील आणि मंत्री असताना सुद्धा म्हणजे एक माणूस किती काम करू शकतो. मंत्री असताना स्कॉलरशिपचे अर्ज भाऊसाहेब पंजाबराव देशमुख बंगल्यावर घेऊन यायचे आणि स्वतः तपासायचे. इतकं मोठं कार्य
डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं हे झालेलं आहे. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांची जी विचारधारा होती त्या विचारधारेला अनुसरून किंवा आज आपण देशामध्ये ह्या ज्या सगळ्या गोष्टी बघतोय, आपण आता नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 ची आपण आपली चर्चा सुरू आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 मध्ये होलिस्टिक डेव्हलपमेंट ऑफ लर्नर्स म्हटलं की होलिस्टिक डेव्हलपमेंट, आणि होलिस्टिक डेव्हलपमेंट मध्ये मग नॅशनल एज्युकेशन पॉलिसी काय म्हणते की दी एम ऑफ एज्युकेशन विल नॉट बी कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट but also building character and creating holistic and well-rounded individuals equipped with the key 21st century skills. So we are talking about building character and holistic development. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांची विद्यार्थ्याची जी व्याख्या आहे ती जर तुम्ही ऐकली तर तुमच्या असं लक्षात येईल की आज नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जे म्हणते आणि भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांना अभिप्रेत असलेला जो विद्यार्थी होता त्या सुद्धा एकच गोष्ट आहे. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख असं म्हणतात की विद्यार्थी हा सचरित्र विद्याभासी दृढ निश्चयी, नुसतं दृढ निश्चय असून चालणार नाही तर आशावादी, आपण आता मेंटल टफनेसचे आपल्याला कॅम्प्स घ्यावे लागतात. सचरित्र, विद्याभासी, दृढ निश्चयी, आशावादी आणि बलसंपन्न, ह्या 5 क्वालिटीज त्या विद्यार्थ्यामध्ये असल्या पाहिजे. म्हणजे भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास, होलिस्टिक डेव्हलपमेंटच्या बद्दल भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांची जी विचारधारा होती आणि नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचं पहिलंच पान उघडलं की लर्नर्स वर जे बोलतात ते एकच आहे असं मानणाऱ्यांपैकी. मग भाऊसाहेब पंजाबराव देशमुख असं म्हणतात की विद्यार्थ्यांची त्यांची व्याख्या आणि शिक्षकाची व्याख्या. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख शिक्षकाबद्दल असं म्हणतात की आई वडिलाच्या अज्ञानामुळे किंवा दुर्लक्षितपणामुळे जर मुलामध्ये उणिवा, विद्यार्थ्यामध्ये उणिवा निर्माण झाल्या किंवा उणिवा असल्या तर त्या दूर करण्याचं काम हे शिक्षकाचं आहे. आणि नॅशनल एज्युकेशन पॉलिसी याला दुसऱ्या वाक्यात असं म्हणते की टीचर्स ट्रुली शेप दी फ्युचर ऑफ अवर चिल्ड्रन अँड देअरफॉर दी फ्युचर ऑफ अवर नेशन. म्हणजे भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांना अभिप्रेत असलेला विद्यार्थी आणि भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांना अभिप्रेत असलेला शिक्षक, ह्या दोन्ही गोष्टी एकच आहेत. मी आपल्याला नम्रपणे इथं सांगू इच्छितो की भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं जीवन कार्य त्यांचं वाचल्यानंतर मी काही वक्ता वगैरे नाही, मी माझं स्वतःचं ऑब्झर्वेशन, मला जे समजलं आणि शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना सध्याचे जे करंट ट्रेंड्स आहेत आणि भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांची विचारधारा होती याचं सांगड घालण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. आज या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये हा जो आपला कार्यक्रम आयोजित झालेला आहे ते स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांच्या हीरक महोत्सवाला अध्यक्ष म्हणून होते. आणि यशवंतराव चव्हाण तेव्हा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते. 1961 सालचा तो प्रसंग आहे. त्या भाषणामध्ये यशवंतरावजी चव्हाण जे भाऊसाहेबांच्या बद्दल बोलले ते इथे मी वाचून सांगू इच्छितो. शिक्षणाची गंगा बहुजन समाजापर्यंत नेण्याचं बहुमूल्य कार्य डॉक्टर भाऊसाहेबांनी केले, याबद्दल त्यांना धन्यवाद दिले पाहिजे, असे उद्गार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री यशवंतराव चव्हाण यांनी डॉक्टर पंजाबराव हीरक महोत्सवात अध्यक्षीय भाषण करताना मांडले. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की ह्या समारंभाचे हे दृश्य अपूर्व आहे. एका थोर समाजसेवकाचा व त्याच्या कार्याचा आपण गौरव करत आहोत. डॉक्टर भाऊसाहेबांना त्यांच्या कार्यामुळे मी गेल्या 20-25 वर्षापासून ओळखतो. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याप्रमाणेच डॉक्टर भाऊसाहेब शिक्षणाची गंगा बहुजन समाजापर्यंत नेण्याचे कार्य करीत आहेत. नव्या वैदर्भियांच्या इतिहासात त्यांचे महत्वाचे स्थान आहे. डॉक्टर पंजाबराव यांनी जर बहुजन समाजाचे एवढे प्रचंड कार्य केले नसते, हे वाक्य महत्वाचं आहे, डॉक्टर पंजाबराव यांनी जर बहुजन समाजाचे एवढे प्रचंड कार्य केले नसते तर माझ्यासारखा सामान्य माणूस कुठे राहिला असता हे सांगणे कठीण आहे. शैक्षणिक प्रश्नावर आता डॉक्टर भाऊसाहेबांनी महाराष्ट्र सरकारला मार्गदर्शन केले पाहिजे. म्हणजे महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांना शिक्षणावर तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केले पाहिजे
अशी भूमिका मांडतात. मी खऱ्या अर्थानं नशीबवान आहे की भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी जी शिवाजी शिक्षण संस्था स्थापन केली आणि स्थापनेनंतर माझे वडीलही तिथे शिकले आणि मी गेल्या 7 वर्षापासून तिथे कार्यकारिणीमध्ये आमचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धनजी देशमुख आणि आमचे मोठे बंधू आदरणीय दिलीपबाबू इंगोले कोषाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आमचं कार्य सुरू आहे. शिवाजी शिक्षण संस्थेनं 125व्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं जे काय उपक्रम राबविले ते शॉर्टमध्ये मी इथं आपल्याला सांगू इच्छितो की आमचं एक कृषी महाविद्यालय अमरावतीलाही आहे. भाऊसाहेबांच्या जन्मगावी पापड इथं परत एक कृषी महाविद्यालय सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. संत कोकिळाबेन हॉस्पिटलच्या सोबत आम्ही टॅग करून आमचं अमरावतीला पंजाबराव देशमुख मेमोरियल मेडिकल कॉलेज आहे. कोकिळाबेन हॉस्पिटल सोबत आमचं एमओयू झालेलं आहे आणि अमरावती जिल्ह्याचं सगळ्यात मोठं कॅन्सर हॉस्पिटल आम्ही येत्या वर्षभरामध्ये आमचं बांधकाम सुरू आहे ते आम्ही सुरू करणार आहे. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांच्या रौप्य महोत्सवी जयंती वर्ष हे महाराष्ट्र शासनाने सुद्धा साजरं केलेलं आहे आणि भारत सरकारनं भाऊसाहेबांच्या स्मृतीप्रित्यर्थ 125 रुपयाचं स्मृती नाणं काढलेलं आहे. आम्ही भाऊसाहेबांच्या जागतिक कृषी प्रदर्शनाच्या मॉडेलवर आधारित मागच्या वर्षी 27 डिसेंबर ते 31 डिसेंबर ह्या 4 दिवसामध्ये आम्ही लाईव्ह कृषी प्रदर्शन आयोजित केलं. म्हणजे आम्ही एक 50 एकराचा 100 एकराचा फार्मच डेव्हलप केला. लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन असणारं देशातलं पहिलं कृषी प्रदर्शन आम्ही मागच्या वर्षी केलं आणि 4 दिवसामध्ये आमच्या कृषी प्रदर्शनाला जवळपास 4 लाख विद्यार्थ्यांनी भेट दिली. मी इथं आपल्याला खूप विनम्रपणे सांगू इच्छितो की महाराष्ट्र शासनानं मागच्या वर्षी 4 महाविद्यालय म्हणजे महाराष्ट्रामध्ये जवळपास 42 महाविद्यालयांना PM उषाची ग्रँट दिली 5 कोटी रुपये प्रति महाविद्यालय. त्या 42 महाराष्ट्रातल्या महाविद्यालयांपैकी 4 महाविद्यालय श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आहेत. हे इथं सांगण्यात मला अभिमान वाटतो. आमचं एक जे कॉलेज आहे शिवाजी सायन्स कॉलेज नागपूरला ते NIRF रँकिंग मध्ये वी आर अमंग फर्स्ट 100 इन्स्टिट्यूट. सो इव्हेंच्युअली वी आर नंबर 4 इन दी स्टेट ऑफ महाराष्ट्र. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांच्या नावाने वेगवेगळ्या स्कॉलरशिप सुद्धा आम्ही सुरू केलेल्या आहेत. त्या करता आम्हाला काही फंड आदरणीय शरद पवार साहेब यांनी आम्हाला देणगी म्हणून दिला. उरलेला फंड आम्ही उभारला आणि मेडिकलच्या 4 विद्यार्थिनी आणि ॲग्रिकल्चर कॉलेजच्या 4 विद्यार्थिनी ज्यांना कुठलीच स्कॉलरशिप मिळत नाही अशा 8 विद्यार्थिनींना आम्ही स्कॉलरशिप सुद्धा डिक्लेअर केलेली आहे. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांच्या स्मृतीप्रित्यर्थ आम्ही एक अभिनव कार्यक्रम मागच्या वर्षी राबवला होता. तो म्हणजे आमच्या शाळांमधले जे विद्यार्थी होते त्यांनी एक सूर एक ताल हा कार्यक्रम राबवला. त्याच्यामध्ये जवळपास 20,000 विद्यार्थ्यांनी एका सोबत भाग घेतला होता. या वर्षीपासून विदर्भातील किंवा महाराष्ट्रातील ज्या उत्कृष्ट महिला शेतकरी आहेत त्यांच्याकरता आम्ही एक पुरस्कार जाहीर केलेला आहे आणि येत्या 27 डिसेंबरला तो पुरस्कार सुद्धा आम्ही देण्याचा आमचा मानस आहे. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांच्या विचारांना अनुसरून श्री शिवाजी शिक्षण संस्थेची वाटचाल आमचे विद्यमान अध्यक्ष माननीय हर्षवर्धनजी देशमुख व कोषाध्यक्ष श्री दिलीपबाबू इंगोले आणि आम्ही सगळे मिळून एक आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि त्याचाच एक भाग म्हणजे भाऊसाहेबांचे कार्य आपल्यापर्यंत पोहोचवण्याकरता ह्या व्याख्यानमालेचं आयोजन केलेलं आहे. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांच्या स्मृतीप्रित्यर्थ या व्याख्यानाचा समारोप करत असताना आपण सर्वांनी आम्हाला ही संधी दिली. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने आम्हाला ही संधी दिली की आम्ही हे व्याख्यान आयोजित करू शकलो. त्याबद्दल मी आपल्या बिसेन सरांचं आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सगळ्या प्रशासनाचं श्री शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे धन्यवाद देतो. आणि शेवटी माझं म्हणजे व्याख्यानाचा समारोप करत असताना मला जो प्रश्न पडतो तो असा आहे की एवढं सगळं भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी जे कार्य केलं ते कार्य केल्यानंतर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख ही एक व्यक्ती होती, भाऊसाहेब पंजाबराव देशमुख ही एक संस्था होती की भाऊसाहेब पंजाबराव देशमुख हे स्वतंत्र एक विद्यापीठ होतं, विचारधारा होती, फिलॉसॉफी होती की काय होतं असा मला जेव्हा प्रश्न पडतो तेव्हा मला असं वाटतं की भाऊसाहेब पंजाबराव देशमुख ही व्यक्ती नव्हती, संस्थाही नव्हती, विद्यापीठ नव्हतं, विचारधारा नव्हती, तत्वज्ञान नव्हतं.
भाऊसाहेब पंजाबराव देशमुख हा एक विचारच होता आणि तो विचार असल्यामुळे तो जिवंत आहे असं मानणाऱ्यांपैकी मी एक आहे आणि तो विचार जिवंत ठेवण्याकरता श्री शिवाजी शिक्षण संस्था कटिबद्ध आहे असा आशावाद इथे व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सरांनी आपल्या व्याख्यानातून डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे जीवन व कार्य अत्यंत समर्पक शब्दात उलगडले. सरांचे मनापासून धन्यवाद. शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची प्रतिमा व भाऊसाहेबांच्या जीवन कार्यावरील पुस्तक विद्यापीठाला सप्रेम भेट देण्यात येत आहे. त्या निमित्ताने मी भेट देण्यासाठी आमंत्रित करते माननीय श्री हेमंत वासुदेव काळमेघ सर आणि तसेच डॉक्टर ओमराज देशमुख हे आपल्याला सप्रेम भेट देतील. धन्यवाद. विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर भिसेन सर यांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावे. व्यासपीठावर विराजमान आजच्या या कार्यक्रमाचे मुख्य वक्ते हेमंतजी काळमेघ सर, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्य मॅडम, निकम सर, वेगवेगळ्या स्कूलचे संचालक, कोऑर्डिनेटर्स आणि विद्यापीठातील माझे सर्व सहकारी बंधू भगिनी, पंजाबरावजी देशमुख यांचा विचार पंजाबरावजी देशमुखांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आपणापर्यंत पोहोचवण्याचा जो एक संकल्प शिवाजी शिक्षण संस्थेने घेतला आणि तो पूर्णत्वास नेण्यासाठी काळमेघ सरांनी जे प्रयत्न केले त्याबद्दल मी त्यांचे विद्यापीठाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी हा विषय आमच्यापर्यंत आज या ठिकाणी पोहोचवला. खरं पाहता एखादा वक्ता ज्यावेळेस आपल्याकडे मांडणी करण्यासाठी येतो आपण समजून घेतलं पाहिजे की त्यावर त्या वक्त्याने त्या विषयासंदर्भात तासनतास अध्ययन केलं असतं आणि आपल्याला केलेल्या अभ्यासाचं सार एका तासाभराच्या व्याख्यानामध्ये ते सर्व रेडीमेड मिळतं. म्हणजे शेतकरी धान्य पेरतो, त्याची मशागत करतो, मग रास येते, मग ती घरात येते, घरात आल्याच्यानंतर दळण दळलं जातं, आई त्याची भाकरी करते, ही सगळी प्रक्रिया होत 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 नंतर स्वयंपाक तयार होतो आणि मग आपण त्याचं जेवण करतो. ते रेडीमेड ताट आपल्याला या ठिकाणी तयार आहे, परंतु ते घेण्याची मानसिकता देखील आपल्यामध्ये सर्वांच्या मध्ये नसणं, म्हणजे तुम्ही आलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. परंतु खंत याची की आणखी खूप जण जे आलेली नाहीत त्यांच्याबद्दल हे बोलतो आणि असं वारंवार जाणवतं, मला अनेक वेळा जाणवतं की असं आपण का उदासीन राहतो. मी हा हळूवार चिमटा नेहमीच काढत असतो, त्याचं कारण आहे की आपल्या मार्फत त्यांच्यापर्यंत हा माझा विषय गेला पाहिजे. ते कधी मला समोर आले की जे नव्हते तर त्यांना त्यांच्या समोरही मी बोलायला काही मला अडचण नाही आहे. मी असं कोणातरी मुलायला ठेवण्याचं काही कारण नाही. मित्रांनो, की माणसाचं व्यक्तिमत्व हे त्याच्या वाणी, लेखणी आणि कृतीतून, करणीतून हे स्पष्ट होत असतं.
आता कालमेघ सरांनी जो विषय सर्व आपल्याकडे 50 मिनिटांमध्ये मांडला त्याच्यामध्ये जर आपण पाहिला असेल मग स्वामी श्रद्धानंदजींच्या नावाने सुरू केलेलं वसतिगृह असेल ती कृती कशा प्रकारची होती किंवा लाला लजपत रायांना व्यासपीठावर जाऊन सांगितलेली घटना वाणी लेखणी आणि त्यांनी केलेलं लिखाण कार्य जे काय असेल ते यातून पंजाबरावजी देशमुखांचं व्यक्तिमत्व आपल्या समोर येतं. मला असं वाटतं की या निमित्तानं या देशातल्या महापुरुषांना आपण केव्हा तरी समजून घेतलं पाहिजे. कालमेघ सर या ठिकाणी मांडणी करत होते, वेगवेगळ्या प्रकारचे विषय समोर येत होते. मग कृषी असेल, शिक्षण असेल, तरी एक विषय सुटून गेला असं मला वाटतं का वेळेअभावी राहिला असेल कदाचित. राजकारणातही त्याचं मोठं योगदान आहे. म्हणजे मी जर चुकत नसेल तर पंडित जवाहरलाल नेहरूजींच्या मंत्रिमंडळामध्ये पहिले कृषी मंत्री ते होते आणि कृषी मंत्री फक्त होते असं नाही, कृषी मंत्री राहून त्या ठिकाणी ज्या प्रकारच्या कृषी संदर्भातल्या संकल्पना त्यांनी मांडल्या त्याही समजून घेण्याची आपल्याला आवश्यकता आहे. समाजातले वेगवेगळे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या संदर्भात त्या व्यक्तीचं एक प्रकारचं स्वतःच चिंतन आहे, स्वतःचा एक विचार आहे. जी मांडणी आता कालमेघ सरांनी केली की आता जे समाज आपल्यासमोर जे प्रश्न येत आहेत त्यांचं उत्तर केव्हा तरी त्यांनी त्यावेळेस शोधलेलं आहे. हे केव्हा शक्य आहे? तुकाराम महाराजांच्या शब्दात सांगायचं असेल तर त्याला मी असं म्हणतो की बुडत असे जन देखवे ना डोळा म्हणून कळवळा होत असे. म्हणजे समाजामधल्या प्रश्नांच्या संदर्भात ज्यावेळेस वेदना व्यथा आपल्या स्वतःला जात होते त्यावेळेस आपण त्या प्रश्नाच्या संदर्भात चिंतन करायला लागतो. इतरांच्या वेदना त्याबद्दलची जर आपली संवेदना जर जागृत नसेल तर ती वेदना आपल्याला वेदना म्हणून जाणवत नाही. पण ज्यावेळेस आपल्या संवेदना जागृत असतात त्यावेळेस इतरांची वेदना ही आपल्याला देखील ती संवेदना म्हणून जाणवते. म्हणजे मग राजकारण याचा देखील पैलू आपण समजून घेतला पाहिजे. आणि त्यासाठी मी असं म्हणेन की आजची जर स्थिती जर आपण पाहिली थोडं जरा राजकारणाबद्दल खूप वेगळं चित्र समाजासमोर येत आहे. परंतु राजकारणामध्ये देखील राहून कमळाप्रमाणे आपलं स्वतःचं एक व्यक्तिमत्व त्यांनी निर्माण केलं. म्हणजे राजकारणासारख्या चिखलामध्ये उमलून जे कमळ स्वतःला शरीराला मालिन्य लावून घेत नाही, शुद्ध आणि पवित्र राहतं, अशा राजकारणामध्ये देखील राहून ज्यांनी आपलं स्वतःचं पावित्र्य जपलं असं पंजाबरावजी देशमुखांचं व्यक्तिमत्व आपल्यासमोर मांडण्याचा जो प्रयत्न कालमेघ सरांनी केला त्याबद्दल मी विद्यापीठाच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि आपणा सर्वांना मी अशी विनंती करेन की या निमित्तानं आता ग्रंथ आपल्याकडे ग्रंथालयासाठी आपण मी आत्ताच म्हटलं शिवाय सरांना की ग्रंथ तुम्ही ग्रंथालयात पाठवून द्या. आपल्याकडे जुनी काही ग्रंथसंपदा असेल त्या निमित्तानं आपण त्याचं वाचन केलं पाहिजे. कारण जोपर्यंत आपण या गोष्टी वाचत नाही तोपर्यंत आपल्या सगळ्या संकल्पना हे स्पष्ट होणार नाहीत. पुन्हा एकदा मी विद्यापीठाच्या वतीनं पाहुण्यांचे त्यांच्यासोबत आलेल्या त्यांच्या सर्व सहकार्यांचे मनपूर्वक आभार मानतो. हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल शिवाय सरांचे देखील मी मनपूर्वक आभार मानतो. यासाठी देखील एक मानसिकता लागते की कार्यक्रम आयोजन करणं त्याला पूर्णत्व असणं त्यासाठी बरेच गोष्टी कराव्या लागतात. आपणही आलात त्याबद्दल जे उपस्थित आहेत त्यांचे आभार मानतो की तुम्ही आला तुझं अभिनंदनही करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे वळत आहे. कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शनासाठी नागपूर येथील विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ओमराज देशमुख यांना मी आमंत्रित करते आणि आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने. राजमाता राष्ट्रमाता माझी जाऊ यशवंत दयावर्त सामर्थ्यवंत नीतिवंत जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज त्यांना प्रथमतः वंदन करतो. त्याचप्रमाणे डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख संस्थापक अध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती व स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना मानवंदना करतो. या 125व्या जयंती वर्षानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर जो आमच्या शिवाजी शिक्षण संस्थेने व्याख्यानाचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे
त्या विशेष व्याख्यान करता या मंचावर उपस्थित स्वर्गीय यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉक्टर जोगेंद्र सिंग बेसेन सर, त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ बंधू, आमचे मार्गदर्शक माननीय श्री हेमंतदादा कायमेत, कार्यकारिणी सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, या कार्यक्रमाला वेळेवर उपस्थित झालेले मान्य महाले मॅडम, त्याचप्रमाणे मान्य निकम सर आणि या सभागृहामध्ये उपस्थित या विद्यापीठातील सगळ्या श्रोते वर्ग, आभार प्रदर्शनाच्या आधी एक छोटस या व्याख्यानमालेच्या संदर्भामध्ये जो संस्थेने जो निर्णय घेतला त्याचं एक थोडक्यात 2 मिनिटांमध्ये सांगतो. मागच्या वर्षी भाऊसाहेबांचं 125 वर्ष जे होतं ते आम्ही जयंती वर्ष म्हणून पूर्ण साजरं केलं, ज्यामध्ये 125 व्याख्यान जे आहे हे आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घेतले होते. यावर्षी 126 वर्ष आहे. संस्थेच्या आदेशाप्रमाणे 150 व्याख्यान हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्हाला घ्यायचं आहे. सिनियर कॉलेज जे होतं 23 आमचे सिनियर महाविद्यालय आहे, तर महाविद्यालयांना आउट ऑफ डिस्ट्रिक्ट म्हणजे जो स्वतःचा जो डिस्ट्रिक्ट जो आहे तो सोडून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये 5-5 व्याख्यान घ्यायचे होते. आणि मग यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे त्यामधलं सुटलं होतं. आम्हाला जो जिल्हा दिला तो नाशिक जिल्हा दिला. मागच्या वर्षी आम्ही विद्यापीठामध्ये पण वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये पण व्याख्यानमाला जी आहे ती आयोजित केली होती. त्यामध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ जे आहे हे सुटलेलं होतं. आणि मग आम्हाला जिल्हा दिल्यानंतर मी दादांना म्हटलं की मग आपल्याला यावर्षी YCMU जे आहे ते आपल्याला घ्यायचं आहे. आणि त्या निमित्त आमचे, मी जिथं प्राचार्य म्हणून काम करतो हे सध्या आहे अमरावती विद्यापीठामध्ये, त्यांचे आणि सोनवणे साहेबांचे संबंध होते. आणि मग त्या माध्यमातून हा योग जो आहे हा घडून आला. तसं जर बघितलं, आम्हाला अभिमान आहे की जे राजन विलकर साहेब जे होते ते आमच्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी जे या विद्यापीठाचे कुलगुरू होते. आणि मग हा सगळा योगायोग असल्यामुळं म्हटलं आपल्यातलेच आहे, आणि म्हणून मग व्याख्यानाचा जो धाडस जो आहे तो आम्ही या निमित्त केला. त्याचप्रमाणे मग नाशिक जिल्ह्याचं मग आम्ही उद्याला त्र्यंबकेश्वर आहे, भोसला मिलिटरी कॉलेज आहे, दिंडोरी आहे, मनमाड आहे, असे व्याख्यान जे आहे प्रत्येक महाविद्यालयाला 5-5 व्याख्यान जे आहे ते दिलेलं आहे. 150 व्याख्यान जे आहे ते आम्हाला घ्यायचे आहे. महाराष्ट्राच्या बाहेर पण काही महाविद्यालयांनी दिल्लीपर्यंत जाऊन तिथं पण व्याख्यान जे आहे ते मागच्या वर्षी जे आहे ते एक घेतलं होतं. आणि एक चांगला प्रतिसाद भाऊसाहेबांच्या जीवन व कार्याच्या संदर्भामध्ये इतरांना पण त्याची माहिती व्हावी म्हणून हा संस्थेने जो आम्हाला आदेश दिला त्याचा आम्ही तंतोतंत पालन जे आहे या निमित्त आम्ही करतो. दादांनी या आतापर्यंत जे संस्थेनी जे काय काय केलं हे सगळं सांगितलेलंच आहे, ज्यामध्ये 125 रुपयांचा कॉइन 125व्या जयंती निमित्त मिनिस्टर ऑफ फायनान्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि मागच्या वेळेस जो आहे तो पब्लिश केला. कृषी प्रदर्शनी जी आहे जे जागतिक स्तरावर भाऊसाहेबांनी दिल्लीला ऑर्गनाइज केलं होतं त्याचं लाईव्ह मॉडेल अमरावतीमध्ये मागच्या वर्षीपासून सुरू झालं. या वर्षी पण ते आहे. फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आम्हाला म्हणजे त्यांनी आम्ही ज्यावेळेस म्हणजे प्रस्ताव मांडला तर प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये एक त्यांनी GR काढला, त्यामध्ये भाऊसाहेबांची जयंती आणि पुण्यतिथी जी आहे हे प्रत्येक शासकीय मागच्या वर्षीपासून हे साजरी केली जाईल. ह्या ज्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्हाला शिवाजी शिक्षण संस्थेसाठी एक महत्वाच्या गोष्टी आणि योगायोग असा की भाऊसाहेबांचं 125 वर्ष आणि त्याला तो जुळून आलेला सगळा हा योग आहे. त्या निमित्त ह्या गोष्टी ज्या आहे त्या सांगायच्या होत्या.
मी शेवाळे सरांना एक लिंक दिलेली आहे, ज्यामध्ये भाऊसाहेबांचं जीवन व कार्याच्या संदर्भामध्ये एक चित्रफित जे आहे ते तयार केली. सरांना म्हटलं की सगळे तुमचे जेवढे कर्मचारी असेल त्यांना तुम्ही ते व्हॉट्सअपवर टाकून द्या, जेणेकरी भाऊसाहेब हे काय होतं इतरांना पण ते लक्षात येईल. हा एक त्यामधला उद्देश होता. असो, या कार्यक्रमाच्या निमित्त शिक्षण महर्षी कृषीरत्न डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 125व्या जयंती वर्षानिमित्ताने श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, विज्ञान महाविद्यालय काँग्रेस नगर नागपूर व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या जीवन व कार्यावर या जाहीर व्याख्यानिमित्त व्यासपीठावर उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर जोगेंद्र सिंग बिसेन सर, प्रकुलगुरू यांचं मी महाविद्यालयाच्या वतीनं संस्थेच्या वतीनं आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे जे नियोजित जे अध्यक्ष होते प्राध्यापक डॉक्टर संजीव सोनवणे सर यांचं पण मी महाविद्यालय आणि संस्थेच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि त्यानिमित्त या पूर्ण प्रशासकीय जी यंत्रणा जी आहे विद्यापीठाची त्यांचे पण या निमित्त आभार जे आहे ते व्यक्त करतो. आमच्या संस्थेमधलाच एक महत्वाचा घटक, आमच्याच मधला महत्वाचा घटक त्यांनी स्वतःहून सांगितलं, मी जरी संस्थेमधला असलो तरी भाऊसाहेब हे काय आहे हे मला इतरांना सांगू द्या. आणि म्हणून व्याख्याता म्हणून, ऍक्च्युली व्याख्याता म्हणून ते यायला नाही पाहिजे, पण व्याख्याता म्हणून जे आमच्या सोबत आले, आमच्याच कार्यकारिणीचे सदस्य माननीय हेमंत दादा कायले यांचं पण मी महाविद्यालयाच्या वतीनं संस्थेच्या वतीनं आभार जे आहे ते व्यक्त करतो. आणि जे आम्हाला माहिती नव्हतं त्यांनी अभ्यास करून जे आम्हाला म्हणजे डॉक्टर पंजाबराव देशमुख आणि नाशिकचं कनेक्शन हे आम्हाला माहितीच नव्हतं. कारण आम्ही ज्यावेळेस संस्थेमध्ये काम करतो हे पूर्ण भाषण किंवा पुस्तकं वाचल्यानंतर हे आमच्या नाशिकशी काय कनेक्शन आहे आणि याचा विचार पण आम्ही केलेला नव्हता. त्या निमित्त आम्हाला आज माहिती झाली की या भाऊसाहेबांचा आणि नाशिकचा जो संबंध होता तो या निमित्त व्याख्यानाच्या माध्यमातून तो आम्हाला समजला. आणि एक चांगलं अभ्यास करून दादांनी जे भाषण जे आहे हे दिलं, या निमित्त महाविद्यालयाच्या वतीनं संस्थेच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे वेळेवर जो बदल झाला त्यानिमित्त मग महाले मॅडम आणि निकम सर हे पण कार्यक्रमाला आले, त्यांचं पण मी महाविद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त करतो. या संपूर्ण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक मधले प्रशासकीय अधिकारी विस्तार जे केंद्र जे आहे या माध्यमातून मी सरांना एक लिंक दिली होती शेवाळे सरांना की महाराष्ट्रामध्ये जेवढे तुमचे सेंटर असेल त्या सेंटरला तुम्ही कंपल्सरी करा. कारण कसं आहे आमच्या संस्थेमध्ये जेवढे महाविद्यालय येतात त्या प्रत्येक महाविद्यालयामध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं विभागीय केंद्रांतर्गत एक विस्तार केंद्र जे आहे ते स्थापन आहे, ज्याच्यामधून ग्रामीण भागातला विद्यार्थी जो आहे हा शिकत असतो. ज्यामधलं एका सेंटरचं नाव जर आम्ही बघितलं तर ते RR लाहोटी मोर्शी येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ जे आहे, ज्या सेंटरमध्ये वेगवेगळ्या अभ्यासक्रमातून UG PGच्या माध्यमातून 1100 विद्यार्थी या विद्यापीठाला म्हणजे अटॅच आहे, ज्याचे समन्वयक जे आहे श्री सुमंदा हांडे सर यांचा मागच्या वेळेस सत्कार पण त्या निमित्त जे विस्तार विभागीय केंद्र संचालक जे होते त्यांनी त्यावेळेस तिथे केला होता. एक भरीव योगदान या सेंटरचं. त्याचप्रमाणे इतर पण सेंटरचं आमच्या संस्थेअंतर्गत आता नवीन जे आलेला हायस्कूलला ते बंद केलं, फक्त सिनियरलाच ते सेंटर जे आहे ते ठेवलं. पण हायस्कूलला पण आमचे बरेचशा ग्रामीण भागामध्ये त्यावेळेस यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे सेंटर जे आहे ते होते, ज्या माध्यमातून एक ग्रामीण भागामध्ये शिक्षणाची गंगा, जसं ज्ञानगंगा घरोघरी जे आपण बिद्रवाक्य जे दिलेले आहे ते पोचल्या जातात. असो, सगळ्यांचे या निमित्त सॉरी सर
शिवाय सरच्या माध्यमातून मला जे की म्हणजे कम्युनिकेशन करण्याची संधी कुलगुरू महोदयांनी शिवाय सरांवर जे सोपवली होती, त्या माध्यमातून जे आहे शिवाय सरांचे मी विशेष आभार जे आहे ते मानतो आणि थांबतो. धन्यवाद. सर्वांना विनंती की राष्ट्रपितासाठी सर्वांनी झाला प्रोग्राम. रोजी आता निघून एखाद्या तासात रात्री 12-1-2 वाजेपर्यंत पोहोचते ते समृद्धीनं. दन 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 दन.